तुम्हाला मागच्या काही भागांमध्ये आपण सांगितलेलं की घराला चौकट असावी. चौकट म्हणजे एक मर्यादा आहे किंवा तुमच्या वास्तूतली सकारात्मकता आत टिकून ठेवण्यासाठी आणि नकारात्मकता आत न येण्यासाठीचं एक बॅरियर म्हणजे तुमच्या वास्तूची चौकट आहे. आपण सांगितलेलं की चौकट लाकडी असावी. त्याचप्रमाणे महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे वास्तूचा उंबरठा. उंबरठा हा अतिशय महत्त्वाचा काय, तर तुमची लक्ष्मी जी वास्तूमध्ये प्रवेश करणार असते तर ती या उंबरठ्याला ओलांडून आत येत असते. या उंबरठ्याची स्वच्छता ठेवणं, या उंबरठ्याला सुवासिक द्रव्य लावणं, अत्तर लावणं किंवा गोमूत्राचा वापर या उंबरठ्याच्या स्वच्छता करण्यासाठी जर तुम्ही केला तर तो तुम्हाला विशेष फलदायी ठरताना दिसतो. उंबरठा कशाचा असावा? उंबरठा लाकडाचा चालेल, सागाचं लाकूड आलं, उंबराचं लाकूड आलं, आंब्याचं लाकूड किंवा फणसाचं लाकूड, ही सर्व लाकडं चांगली आहेत. सहज आणि अगदी कुठेही मिळेल. सागाचा वापर बऱ्याच ठिकाणी चौकटींना आणि उंबरट्यांना करताना दिसतो. उंबरठा कोणत्याही लाकडाचा असेल, परंतु जर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवला तर तो तुम्हाला फायदा देतो. शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे काय, तर या उंबरठ्यामध्ये त्या त्या दिशांनुसार आणि तुमच्या पत्रिकांनुसार जी नवरत्नांमधली विशेष रत्न आहेत त्याचा वापर जर या उंबरठ्यांमध्ये केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरतो. मग सूर्याचं माणिक असेल, मंगळाचं पोवळं असेल किंवा इतर कोणत्याही ग्रहांची रत्न असतील तर ती तुमच्या पत्रिकेनुसार त्या उंबरठ्यामध्ये गेली पाहिजेत. काही धातू हे विशेष उंबरठ्यांमध्ये वापरासाठी सांगितलेले आहेत, जसं की सोनं, चांदी, तांबे या धातूंचा उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये केलाय. तर आवर्जून उंबरठा बनवताना आमचं मार्गदर्शन घ्या, आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या पत्रिकेनुसार योग्य उंबरठा देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.